गणपती विसर्जनाचा दिवस होता म्हणून रुही खूप जास्त नाराज होती, कारण तिला गणपती बाप्पाला निरोप द्यायचा नव्हता. तरी आम्ही कसं वाजत गाजत गणपती बाप्पाला छान निरोप दिला. रुहीचं तोंड मात्र पडलेलंच होतं. तिला आम्ही विसर्जनाच्या जिथं विसर्जन करायचं होतं तिथपर्यंत घेऊन गेलो, कारण कुठे विसर्जन करतात, गणपती बाप्पा कुठे जातो हे सगळं तिला दाखवायचं होतं, म्हणून तिला घेऊन गेलो होतो. तिने ते सगळं तिच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तिने नंतर मध्ये लक्षात ठेवलं की आपला गणपती बाप्पा असा पाण्यात गेला आहे. थोडंफार तिला समजवलं, मग तिच्या लक्षात आलं. त्यानंतर घरात जे गणपतीचं डेकोरेशन होतं ते सगळं आम्ही काढत होतो आणि त्या चंद्रावर रुही जाऊन बसली होती. आणि तिला कुठून तरी म्हणजे सॉंग्स वगैरे बघून असं कळलं होतं की गणपती जाताना लहान बाळं रडतात, म्हणून तिची त्यावर अशी रिॲक्शन होती. काय करायचं? रडायचं कशासाठी? गणपती बाप्पा गेला रडायचं. अच्छा, तू कुठे पाहिलं? तुम्ही आणि आजोबा गेलते ना गाडी, तिथं हात लावला ना पप्पांनी, तिथे हात लावला ना तिथं गणपती बाप्पा गेला पाण्यात गेला. अच्छा, मग तू रडली का? रडली मी. हो, कशी ग? अरे बापरे, अशी रडली गणपती बाप्पा गेले म्हणून. तू गणपती बाप्पाला काय म्हणली? नको जाऊ. पुढच्या वर्षी या म्हणली ना? मग काय म्हणलं गणपती बाप्पा? ओके. आणि जे काही गणपतीचं डेकोरेशनचं सामान होतं ते तिच्या घोड्याला लावलं होतं आणि त्याचा बर्थडे आहे असं म्हणून सगळं जसं गणपती समोर ठेवलं होतं सगळं त्याच्या समोर ठेवलं होतं. पण मला त्याचं कौतुक असं वाटत होतं की तिने हे सगळे माळा वगैरे रांगोळी म्हणून ठेवल्या होत्या. ते तिचं इतकं छान ऑब्झर्वेशन होतं, त्याचं मला खरंच कौतुक वाटलं.